नमस्कार, माझं नाव सुमन आहे. मी एक शिक्षिका होते. माझी बदली पुण्यात झाली होती. जवळपास 30 वर्ष मी शहरात नोकरी केली. पण आता मन गावाकडे ओढ घेत होतं. माझं घर, माझी माणसं, माझं गाव सगळं तिथंच होतं. म्हणून मी ठरवलं आता गावाकडे बदली करून घ्यायची. पण ती इतकी सोपी नव्हती. त्यासाठी PAला भेटणं गरजेचं होतं. लोक म्हणायचे त्याच्या सहीशिवाय काहीच होत नाही. मी 2-3 वेळा त्याला भेटायला गेले, पण त्याची नजर मला विचित्र वाटायची. त्याचं बोलणं व्हायचं, त्याची वागणूक मला अजिबात आवडत नव्हती. तरीही दुसरा पर्याय नव्हता. सोमवारचा दिवस मी तिथं जाण्यासाठी ठरवला. मी शाळेत रजा टाकले आणि त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचले. 3-4 तास वाट पाहिली. शेवट मला आता बोलवच. मी माझी अडचण सांगितली. गावाकडे बदली हवी आहे असं नम्रपणे म्हणाले. तो हसला आणि म्हणाला, मी तर तुमची वाटच पाहत होतो. तुमची बदली नक्की करून देईन, पण माझं एक काम करावं लागेल. मी विचारलं, कसलं काम? तेव्हा तो म्हणाला, मला पैसे नकोत, मला कधीतरी वेगळंच हवं आहे, काहीतरी. माझ्या मनात धडधड सुरू झाली. मी पुन्हा विचारलं, स्पष्ट सांगा. तो खुर्चीत मागे रेलला आणि म्हणाला, एक दिवस माझ्या रो हाऊसवर यावं लागेल, मग तुमची बदली क्षणात होईल. तो एकांताचा माझ्या ते ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी संतापले आणि तडकन उठून उभी राहिली. एकही शब्द न बोलता बाहेर पडू लागले. तेवढ्यात तो म्हणाला, याचा अर्थ तुमचा नकार आहे, पण लक्षात ठेवा, तुमची बदली कोणीच करणार नाही आणि पुन्हा आलात तर एक दिवस नाही, तर तुम्हाला माझ्याकडे 2 दिवस माझ्या रो हाऊसवर राहावं लागेल. मी काहीच बोलले नाही. घरी आले, पण डोक्यात सारखे विचार चालू होते. रात्रभर झोपही लागली नाही. मनात एकच प्रश्न, एखादा माणूस इतका खालच्या पातळीला कसा जाऊ शकतो? मी ठरवलं, मला अशी बदलीच नको, जी आपल्या सौदा करेल किंवा आपल्या जीवावर बेतेल. पण दिवस जात होते. मनातली धडपड वाढत होती. गावाकडे जायची ओढ लागत होती आणि गावाची ओढ वाढत होती. पूर्ण 1 वर्ष झाला मी तसाच विचार करत थांबून राहिली. अशाच विचारात गेले. शेवट मी एक मोठा निर्णय घेतला आणि त्या PAकडे दुसऱ्या दिवशी भेटायला जायचं म्हणून ठरवलं. मी पुन्हा PAकडे जाऊन त्याच्याकडे जाणार होते. त्याच्याकडे विनंती करणार होते. नाही ऐकला तर काहीतरी त्याच्यावर मी त्याला निर्णय देणार होते. मी कोणता निर्णय घेतला, त्याला काय उत्तर दिले हे जाणून घेण्यासाठी असेल तर तुम्हाला पुढचा भाग नक्की बघावा लागेल. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला कळेल मी कोणता आणि कसा निर्णय घेतला. तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल आपल्या निर्णयाबद्दल.